मित्रांनो, पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होणार का? आणि एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द. तर नेमकं ते काय म्हणाले ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील ई-के-वाय-सी आणि थकीत हप्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे. तर मित्रांनो, राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये एकत्र आले. पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाही. 70 लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले. पण काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. त्यामुळे पुन्हा ई-के-वाय-सी करता येणार का? पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत? असा सवाल राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनात होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ई-के-वाय-सी होत राहील ई-के-वाय-सी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहीण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळणार का, अशी चर्चा सुरू आहे. अंधेरी येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिलाय. आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही, तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अंधेरीतील शेरे पंजाब नगर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आणि पक्ष मेळाव्याला उपस्थित राहून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी बोलताना लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मला इथे आमंत्रित केले याचा मला मनसे आनंद होत आहे. आम्ही गरिबी पाहिली आहे, आमच्या आई आणि पत्नीने केलेली काटकसर पाहिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कुणी कुणी माईचा लाल आला तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, असे यावेळी पुन्हा एकदा जाहीर केले गेले. याचबरोबर लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून देत एक इतिहास घडवलेला आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल मिळाला, तो या लाडक्या बहिणींच्यामुळेच मिळाला. तर मित्रांनो, आज आपण खऱ्या अर्थाने महिला सक्षम करतोय, त्यांच्यासाठी योजना तयार करतोय, त्यांना आत्मनिर्भर बनवतो आहे. त्यांना एस-टीमध्ये 50% सवलत आपण दिली. मुलींचे उच्च शिक्षण आपण मोफत केले. आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत, असेही ते म्हटले आहेत. पण मित्रांनो, आपण स्थगिती नव्हे तर प्रगती सरकार आहोत. आज महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर 1 आहे. परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. आज जगाला युद्धाची चाहूल लागली आहे. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मात्र परिस्थितीतही देश भक्कमपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केले, त्यांची आपण अंमलबजावणी करतो आहे. पुढचे येणारे संकट लक्षात घेऊन जेवढी शक्य तेवढी इंधन कपात करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियमावली तयार केली आहे. हे सारे राष्ट्रहितासाठी आपण करत आहोत. काही लोक याची टिंगल करतात, पण देश जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहायला पाहिजे, असे यावेळी शिंदे यांनी नमूद केले. मित्रांनो, पुन्हा ई-के-वाय-सी सुरू होणार का? आणि एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द. तर नेमकं ते काय म्हणाले ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील ई-के-वाय-सी आणि थकीत हप्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे. तर मित्रांनो, राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये एकत्र आले. पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाही. 70 लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले. पण काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. त्यामुळे पुन्हा ई-के-वाय-सी करता येणार का? पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत? असा सवाल राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनात होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ई-के-वाय-सी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहीण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना ई-के-वाय-सी करण्याची संधी मिळणार का, अशी चर्चा सुरू आहे. अंधेरी येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिलाय.
आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अंधेर येथील शेरे पंजाब नगर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आणि पक्ष मेळाव्याला उपस्थित राहून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी बोलताना लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मला इथे आमंत्रित केले याचा मला मनसे आनंद होत आहे. आम्ही गरिबी पाहिली आहे, आमच्या आई आणि पत्नीने केलेली काटकसर पाहिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कुणी कुणी माईचा लाल आला तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही असे यावेळी पुन्हा एकदा जाहीर केले गेले. याचबरोबर लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून देत एक इतिहास घडवलेला आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल मिळाला तो या लाडक्या बहिणींच्यामुळेच मिळाला. तर मित्रांनो, आज आपण खऱ्या अर्थाने महिला सक्षम करतोय, त्यांच्यासाठी योजना तयार करतोय, त्यांना आत्मनिर्भर बनवतो आहे. त्यांना STमध्ये 50% सवलत आपण दिली. मुलींचे उच्च शिक्षण आपण मोफत केले. आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असेही ते म्हटले आहेत. पण मित्रांनो, आपण स्थगिती नव्हे तर प्रगती सरकार आहोत. आज महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर 1 आहे. परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. आज जगाला युद्धाची चाहूल लागली आहे. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मात्र परिस्थितीतही देश भक्कमपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केले, त्यांची आपण अंमलबजावणी करतो आहे. पुढचे येणारे संकट लक्षात घेऊन जेवढी शक्य तेवढी इंधन कपात करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियमावली तयार केली आहे. हे सारे राष्ट्रहितासाठी आपण करत आहोत. काही लोक याची टिंगल करतात, पण देश जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहायला पाहिजे असे यावेळी शिंदे यांनी नमूद केले. मित्रांनो, पुन्हा KYC सुरू होणार का आणि एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिला शब्द, तर नेमकं ते काय म्हणाले ते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील KYC आणि थकीत हप्त्यांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. एकही पात्र महिला योजनेपासून वंचित राहणार नाही असा शब्द त्यांनी दिला आहे. तर मित्रांनो, राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये एकत्र आले, पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाही. 70 लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले, पण काही महिला पात्र असतानाही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. त्यामुळे पुन्हा KYC करता येणार का? पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत असा सवाल राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनात होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. KYC होत राहील पण एकही पात्र लाडकी बहीण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही असा शब्द एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना KYC करण्याची संधी मिळणार का अशी चर्चा सुरू आहे. अंधेरी येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिलाय. आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अंधेर येथील शेरे पंजाब नगर येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आणि पक्ष मेळाव्याला उपस्थित राहून स्थानिक रहिवाशांशी संवाद साधला. यावेळी बोलताना लाडक्या बहिणींच्या सन्मान सोहळ्यासाठी आज मला इथे आमंत्रित केले याचा मला मनसे आनंद होत आहे. आम्ही गरिबी पाहिली आहे, आमच्या आई आणि पत्नीने केलेली काटकसर पाहिली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री झाल्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कुणी माईचा लाल आला तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही असे यावेळी पुन्हा एकदा जाहीर केले गेले. याचबरोबर लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून देत एक इतिहास घडवलेला आहे. महायुतीला एवढ्या मोठ्या प्रमाणात जनतेचा कौल मिळाला तो या लाडक्या बहिणींच्यामुळेच मिळाला. तर मित्रांनो, आज आपण खऱ्या अर्थाने महिला सक्षम करतोय, त्यांच्यासाठी योजना तयार करतोय, त्यांना आत्मनिर्भर बनवतो आहे. त्यांना STमध्ये 50% सवलत आपण दिली. मुलींचे उच्च शिक्षण आपण मोफत केले.
आपल्या नावासमोर आईचं नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय आपण घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत असेही ते म्हटले आहेत. पण मित्रांनो, आपण स्थगिती नव्हे तर प्रगती सरकार आहोत. आज महाराष्ट्र गुंतवणुकीत नंबर 1 आहे. परदेशी गुंतवणुकीत नंबर 1 आहे. स्टार्टअपमध्ये नंबर 1 आहे. आज जगाला युद्धाची चाहूल लागली आहे. इंधनाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मात्र परिस्थितीतही देश भक्कमपणे उभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आवाहन केले, त्यांची आपण अंमलबजावणी करतो आहे. पुढचे येणारे संकट लक्षात घेऊन जेवढी शक्य तेवढी इंधन कपात करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत नियमावली तयार केली आहे. हे सारे राष्ट्रहितासाठी आपण करत आहोत. काही लोक याची टिंगल करतात, पण देश जेव्हा अडचणीत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहायला पाहिजे, असे यावेळी शिंदे यांनी नमूद केले.